नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण सिनॉनिम्स कव्हर करणार आहोत. आगामी काळात धर्मदाय आयुक्त आणि इतर सर्व सरळ सेवा परीक्षा होणार आहेत. त्यासाठी इंग्रजी व्याकरणामध्ये सिनॉनिम्स हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यावर आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, चूज द सिनॉनिम ऑफ अबॅन्डन. अबॅन्डन या शब्दासाठी आपल्याला करेक्ट सिनॉनिम विचारलेला आहे. आधी आपल्याला अबॅन्डन या शब्दाचा अर्थ माहिती असला पाहिजे. अबॅन्डन या शब्दाचा अर्थ होतो सोडून देणे किंवा त्याग करणे. आपल्याकडे जे काही असेल ते जेव्हा आपण सोडून देतो, त्याचा आपण त्याग करतो, जेव्हा आपण त्याला गिव्ह अप करतो, त्याला आपण अबॅन्डन असं म्हणत असतो. मग पहिला शब्द आपल्यासाठी दिलेला आहे फोरसेक. फोरसेक या शब्दाचा अर्थ होतो सोडून देणे, त्याग करणे आणि म्हणून ऑप्शन ए हेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल, करेक्ट सिनॉनिम होईल. सपोर्ट या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती आहे, आधार देणे, म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. पनिश या शब्दाचाही अर्थ सर्वांना माहिती आहे. पनिश म्हणजे शिक्षा देणे, शिक्षा करणे. सो हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. आणि मेंटेन या शब्दाचाही अर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे. चालू ठेवणे किंवा जे आहे त्या परिस्थितीत ठेवणे. सो ऑप्शन डी सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन ए फोरसेक हे आपलं करेक्ट उत्तर होईल. सो अबॅन्डन आणि फोरसेक हे दोन्ही एकमेकांचे काय आहेत? सिनॉनिम्स आहेत. हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड अबहॉर. अबहॉर या शब्दाचा अर्थ होतो द्वेष करणे, हेट करणे किंवा किळस करणे किंवा घृणा करणे. अबहॉर या शब्दाचा अर्थ सर्वांनी लिहून घ्यायचा आहे. घृणा करणे, द्वेष करणे किंवा किळस करणे, अबहॉर या शब्दाचा अर्थ होतो. यासाठी सिनॉनिम कोणता आहे? तर अबॉमिनेट हा यासाठी सिनॉनिम आहे. LOATHE लोथ हा यासाठी सिनॉनिम आहे. मग बघा पहिला शब्द काय दिलेला आहे? ॲडमायर. ॲडमायर या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? स्तुती करणे. जेव्हा प्रशंसा केली जाते, स्तुती केली जाते, त्यासाठी आपण प्रेज या शब्दाचा वापर करतो, ॲडमायर या शब्दाचा वापर करतो, ॲक्लेम या शब्दाचा वापर करत असतो. सो ॲव्हॉर म्हणजे किळस करणे आणि ॲडमायर म्हणजे प्रशंसा करणे, हे एकमेकांचं सिनॉनिम होत नाही, समानार्थाचे शब्द होत नाहीत. पुढचा शब्द आहे डेस्पाइज. डेस्पाइज या शब्दाचा अर्थ होतो हेट करणे, तिरस्कार करणे, घृणा करणे, किळस करणे. सो ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर, करेक्ट सिनॉनिम या ठिकाणी होईल. एन्करेज म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला इन्स्पायर करणे, मोटिव्हेट करणे किंवा प्रेरणा देणे. सो एन्करेज हे आपल्या या ठिकाणी उत्तर होणार नाही. आणि असिस्ट म्हणजे काय? तर असिस्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीची मदत करणे, हेल्प करणे. सो ऑप्शन डी सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. केवळ आणि केवळ डिस्पाइज हा या ठिकाणी आपल्याला सिनॉनिम मिळत आहे आणि म्हणून करेक्ट सिनॉनिम काय होईल? डिस्पाइज. यासोबत अव्हॉरसाठी मी तुम्हाला LOATHE लोथ हा शब्द सांगितला आणि अबॉमिनेट हा देखील शब्द सांगितला. ही सर्व शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. हे सर्व शब्द तुम्हाला विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे, चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड अब्रिज. अब्रिज या शब्दाचा अर्थ होतो कमी करणे किंवा कमी होणे. एखादी जी काही लांबी वगैरे असेल ती जेव्हा आपण जनरली कमी करतो, त्याला आपण अब्रिज असं म्हणतो, ज्याला आपण शॉर्टन म्हणतो किंवा ज्याला आपण डिमिनिश असं म्हणतो, कमी करणे म्हणतो. सो एक्सटेंड या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती आहे. एक्सटेंड म्हणजे काय? वाढ करणे. सो हे आपलं उत्तर होईल का? हे तर अपोझिट होईल, म्हणजे ऑप्शन ए आपलं सिनॉनिम नाही, एक्सटेंड आपलं सिनॉनिम नाही. पुढे आहे प्रोलॉन्ग. प्रोलॉन्ग म्हणजे काय? वाढविणे. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही, हे अपोझिट जात आहे. सो ऑप्शन बी कॅन्सल होणार. एक्सपांड म्हणजे काय? एक्सपांड म्हणजे वाढविणे. सो हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. मग केवळ आणि केवळ ऑप्शन डी शिल्लक राहिलं, हेच आपलं करेक्ट आन्सर होईल. कंडेन्स म्हणजे सुद्धा काय? कमी करणे. कंडेन्स म्हणजे कमी करणे, डिमिनिश म्हणजे आपण म्हणू शकतो कमी करणे किंवा ॲब्रिज म्हणजे सुद्धा कमी करणे, शॉर्टन म्हणजे सुद्धा कमी करणे, प्रिसाइज, कन्साइज म्हणजे सुद्धा संक्षिप्त करणे, कर्टेल म्हणजे सुद्धा कमी करणे. ओके, चला. पुढचा प्रश्न आहे, चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड अबंडंट. फार महत्त्वाचा शब्द आहे. सर्वांना माहिती असला पाहिजे. अबंडंट म्हणजे काय? ज्याचं प्रमाण भरपूर आहे. जे विपुल प्रमाणात आहे, जे जास्त प्रमाणात आहे, त्याला आपण अबंडंट म्हणतो. जे रिच असेल, जे अबंडंट असेल, जे विपुल प्रमाणात असेल, त्याला आपण अबंडंट असं म्हणत असतो. मग बघा पहिला शब्द दिलेला आहे स्कार्स. स्कार्स म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा शॉर्टेज असणे, मेअगर असणे, कमी असणे, कमतरता असणे. सो हे आपलं विरुद्धार्थाचा शब्द होईल, सिनॉनिम होणार नाही. म्हणून ऑप्शन ए कॅन्सल होईल. पुढचा शब्द दिलेला आहे प्लेंटिफुल. प्लेंटिफुल म्हणजे काय? जे अबंडंट असेल किंवा जे जास्त प्रमाणात असेल किंवा जे रिच असेल ते. म्हणजे ऑप्शन बी आपलं करेक्ट सिनॉनिम या ठिकाणी होत आहे. त्यानंतर बघा मेअगर. मेअगर म्हणजे काय? स्कार्स. मेअगर आणि स्कार्स दोन्ही एकमेकांचे काय आहेत? सिनॉनिम आहेत आणि यांचा अर्थ काय होतो? शॉर्टेज होतो. ज्याला आपण म्हणतो फार कमी असणे,
किंवा कमतरता असणे, डेफिशियन्सी असणे. त्यानंतर आहे इन्सफिशियंट. इन्सफिशियंट म्हणजे अपर्याप्त. सो ऑप्शन सी आणि डी कॅन्सल झाले. ऑप्शन बी आपलं केवळ या ठिकाणी सिनॉनिम होईल. करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. चूज दिस सिनॉनिम ऑफ बेनिफॅक्टर. बेनिफॅक्टर म्हणजे जो आपल्याला लाभ करून देत आहे, जो आपल्याला काहीतरी देत आहे, त्याला आपण दाता म्हणतो, बेनिफॅक्टर असं म्हणतो. सो या ठिकाणी अपोनंट आहे. अपोनंट म्हणजे विरोधक हे तर सर्वांना माहिती आहे. सो बेनिफॅक्टर आणि अपोनंट एकमेकांचं सिनॉनिम्स होणार नाही. क्रिटिक म्हणजे काय? जो टीकाकार आहे तो. सो ऑप्शन बी सुद्धा या ठिकाणी उत्तर होणार नाही. त्यानंतर आहे डोनर. बेनिफॅक्टर ही देणारा असतो, दाता असतो आणि डोनरही कोण असतो? एक दाता असतो किंवा देणारा असतो. म्हणजे ऑप्शन सी आपल्या या ठिकाणी करेक्ट सिनोनिम होईल. त्यानंतर रायव्हल. रायव्हल म्हणजे कोण? जो प्रतिस्पर्धी असेल तो. रायव्हल म्हणजे कोण? जो प्रतिस्पर्धी असेल त्याला आपण रायव्हल असं म्हणतो. सो ऑप्शन डी पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन सी या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. ही सर्वची सर्व शब्द फार फार महत्वाची आहेत. सर्व शब्दांना तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहेत मित्रांनो. वारंवार विचारले गेलेले हे शब्द आहेत. पुढे देखील तुम्हाला परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात आणि ही शब्द जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलीत मित्रांनो, तर यामुळे तुमचे इंग्रजी विषयातील गुण वाढतील. पुढचा प्रश्न बघा. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड ॲब्स्कॉन्ड. ॲब्स्कॉन्ड म्हणजे काय? पळून जाणे, निसटून जाणे, एखाद्याच्या तावडीतून सुटणे. सो ॲब्स्कॉन्डसाठी आपण कोणता एक कॉमन शब्द वापरतो मित्रांनो? तर आपण एस्केप हा शब्द वापरत असतो, जे सर्वांना माहिती असेल. सो एस्केप बघा ऑप्शन ए मध्येच आहे आणि ऑप्शन ए हेच आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर स्ट्रोल म्हणजे काय? रमत-गमत चालणे हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. चॅप्टर म्हणजे प्रकरण हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही आणि मेंटेन सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. म्हणून ऑप्शन ए एस्केप आणि ॲब्स्कॉन्ड म्हणजे काय? निसटून जाणे किंवा एखाद्याच्या तावडीतून सुटणे त्याला आपण म्हणतो ॲब्स्कॉन्ड किंवा एस्केप. पुढचा प्रश्न आहे. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड कॅन्डिड. कॅन्डिड म्हणजे कोण? जो व्यक्ती प्रामाणिक आहे, जो व्यक्ती सिन्सिअर आहे, जो व्यक्ती ऑनेस्ट आहे, जो व्यक्ती राईटच आहे, त्याला आपण म्हणतो प्रामाणिक किंवा कॅन्डिड. सो या ठिकाणी बघा सिन्सिअर आपल्याला दिसते, प्रामाणिक आणि हेच आपलं करेक्ट उत्तर होईल. डिसेप्टिव्ह म्हणजे कोण? जो फसवा असेल, जो फसवा किंवा फसविणारा व्यक्ती असेल त्याला आपण डिसेप्टिव्ह म्हणतो. क्लिअर म्हणजे जे काही स्पष्ट असेल ते आणि रिझर्व्ह म्हणजे कोण? जो कमी बोलतो किंवा जे आरक्षित असेल ते. सो ऑप्शन डी सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड कॅज्युअल. कॅज्युअल म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला कोक्स करणे. कोक्स म्हणजे काय म्हणू शकतो आपण? एखाद्या व्यक्तीची खुशामत करणे किंवा खोटी स्तुती करणे. सो या ठिकाणी बघा कोर्स, COERCE कोर्स आहे. त्यानंतर परसुएड आहे. त्यानंतर रिब्यूक आहे आणि इग्नोर आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं कोर्स आणि परसुएड, तर परसुएड हा शब्द या ठिकाणी आपला करेक्ट सिनॉनिम होत आहे. कोर्स हा देखील आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. रिब्यूक सुद्धा उत्तर होणार नाही. इग्नोर सुद्धा उत्तर होणार नाही आणि म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड डॉन्टिंग. डॉन्टिंग म्हणजे काय? ज्याच्यामुळे आपण घाबरतो किंवा जे घाबरविणारे असेल, जे धोकेदायक असेल ते. मग या ठिकाणी बघा पहिला शब्द आहे एन्करेजिंग. एन्करेजिंग म्हणजे जे आपल्याला प्रेरणा देत आहे. चीअरफुल म्हणजे काय? जे काही आनंदी वगैरे असेल ते. सिंपल म्हणजे साधे. सो इंटिमिडेटिंग म्हणजे काय? तर जे काही आपल्याला घाबरवते किंवा जे काही धमकी देणारं असलं त्याला आपण इंटिमिडेटिंग म्हणत असतो. सो ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड डॅबिलिटेट. डॅबिलिटेट या शब्दाचा अर्थ काय होतो? तर एखाद्या व्यक्तीला कमजोर करणे, ज्याला आपण वीकन असं म्हणत असतो. सो स्ट्रेंथन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला मजबूत करणे किंवा एखादी जे काय असेल ते मजबूत करणे. वीकन जे आहे ते ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. एनर्जाइज जे आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला एनर्जी देणे आणि रिवाईव्ह म्हणजे आपल्यामध्ये जी एनर्जी आहे तिचं पुनर्जागरण करणे. सो रिवाईव्ह, सो हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी वीकन हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड ग्रॉटेस्क. ग्रॉटेस्क म्हणजे काय? जे विचित्र असेल ते, जे बिजार असेल ते, जे स्ट्रेंज असेल ते. ग्रॉटेस्क म्हणजे काय? जे स्ट्रेंज आहे, जे विचित्र आहे किंवा ज्याला आपण बिजार असं म्हणत असतो. सो व्हॅलिडेट म्हणजे सत्यापित करणे. कन्फर्म म्हणजे खात्री करणे. एंडोर्स. सो एंडोर्स या ठिकाणी आपलं उत्तर होणार नाही. ऑड बघा. ऑड म्हणजे काय? जे काही विचित्र असतं किंवा जे सर्वात वेगळं असतं. म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड एलॉबरेट. एलॉबरेट म्हणजे काय? खुलून सांगणे किंवा अधिक माहिती देऊन सांगणे. सो या ठिकाणी बघा सिंपल आहे. सो सिंपल आपलं उत्तर होणार नाही.
डिटेल्ड आपण म्हणू शकतो. ब्रीफ म्हणजे फार कमीत कमी शब्दांमध्ये सांगणे आणि वेग म्हणजे अस्पष्ट, सो हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी एकीकडे एलॅबोरेट करून सांगितलं जात आहे. म्हणजेच काय डिटेलिंग सांगितली जात आहे. पुढे बघा, चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड एलोक्वेंट. एलोक्वेंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये भाषा चातुर्य असेल, ज्याच्यामध्ये वक्ता हा गुण असेल, त्याला आपण एलोक्वेंट असं म्हणत असतो. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? फ्लुएंट म्हणू शकतो. इनआर्टिक्युलेट, आर्टिक्युलेट असतं तर ठीक असतं, परंतु इनआर्टिक्युलेट असल्यामुळे ऑप्शन बी कॅन्सल होईल. म्यूट म्हणजे काय? जे मूक आहे ते. आणि हेजिटंट म्हणजे काय? जो हेजिटेट होऊन बोलतोय तो. सो हेजिटंट. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड फ्रिगल. फ्रिगल म्हणजे काय? तर फ्रिगल म्हणजे ज्याला आपण नाजूक असं म्हणत असतो. सो या ठिकाणी सॉरी, फ्रिगल म्हणजे काय? तर फ्रिगल म्हणजे जो व्यक्ती फार काटकसरी असतो, कंजूस असतो, त्याला आपण फ्रिगल म्हणतो. आणि फ्रजाईल म्हणजे काय? तर फ्रजाईल म्हणजे ज्याला आपण काय म्हणत असतो? नाजूक. सो एक्स्ट्राव्हॅजंट म्हणजे फार पैसे खर्च करणारा, हे आपलं उत्तर होणार नाही. हे तर त्याच्या विरुद्ध होईल. थ्रफ्टी, थ्रफ्टी म्हणजे काय? कंजूस. वेस्टफुल, वेस्टफुल आपलं उत्तर होणार नाही आणि लॅविश सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. लॅविश, वेस्टफुल आणि एक्स्ट्राव्हॅजंट म्हणजे जास्त पैसे खर्च करणारे लोक आणि थ्रफ्टी म्हणजे काय? कंजूस किंवा काटकसर करणारा व्यक्ती. पुढे बघा, चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड गॉडी. गॉडी या शब्दाचा अर्थ काय होतो? तर गॉडी या शब्दाचा अर्थ होतो पॉम्पस, म्हणजे देखावा करणारा व्यक्ती. जे काही त्याच्याकडे असतं त्याचा तो देखावा करतो. त्याला आपण गॉडी किंवा पॉम्पस मॅन किंवा ऑस्टिनटेशियस असं म्हणत असतो. सो राईट या ठिकाणी येणार नाही. ऑस्टिनटेशियस जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल. प्लेन म्हणजे जे काही साधं सरळ असेल आणि मॉडेस्ट म्हणजे जो काही नम्र असेल तो. सो ऑप्शन डी पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड हॅफहॅझार्ड. हॅफहॅझार्ड म्हणजे काय? की जे योग्य क्रमामध्ये नसतं ते, जे योग्य ऑर्डरमध्ये नसेल ते, त्याला आपण हॅफहॅझार्ड असं म्हणत असतो. सो जे योग्य क्रमात नसेल ते सिस्टमॅटिक नसणार, ते मेथॉडिकल पण नसणार. जे योग्य क्रमाने नसते त्याला आपण रँडम असं म्हणत असतो, त्याला आपण प्लॅन असं म्हणत नाही. सो ऑप्शन सी या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. आता बघूया पुढचा प्रश्न, चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड इम्पेचियस. इम्पेचियस या शब्दाचा अर्थ काय होतो? पहिला पहिला जो आपल्याला ऑप्शन दिलेला आहे तो आहे कॉशियस, दुसरा आहे रॅश, तिसरा आहे डेलिब्रेट आणि चौथा आहे प्रुडंट. सो इम्पेचियस या शब्दाचा अर्थ होतो की असा व्यक्ती की जो फार घाई करतो. असा व्यक्ती की जो फार घाई करणारा व्यक्ती असेल त्याला आपण इम्पेचियस असं म्हणत असतो. त्या ठिकाणी कॉशियस म्हणजे जो एकदम दक्ष आहे तो, रॅश म्हणजे जो घाई करतो तो, डेलिब्रेट म्हणजे जो जाणून बुजून करतोय, प्रुडंट म्हणजे जो हुशार आहे. सो ऑप्शन बी आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न, चूज द सिनॉनिम ऑफ वर्ड इननेट. इननेट या शब्दाचा अर्थ होतो नुकताच, ज्याला नवजात असं आपण म्हणत असतो. सो एक्वायर्ड म्हणजे प्राप्त केलेला, हे आपलं उत्तर होणार नाही. इनबॉर्न म्हणजे जो इनबॉर्न नवजात आहे. लर्न म्हणजे जो शिकलेला आहे आणि डेव्हलप म्हणजे जो विकसित झालेला आहे. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न आहे, चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड लॅमेंट. लॅमेंट या शब्दाचा अर्थ होतो आलाप करणे, विलाप करणे. एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर जो आलाप केला जातो, जे दुःख रडून दाखवलं जातं, त्याला लॅमेंट असं म्हटलं जातं. सेलिब्रेट म्हणजे साजरं करणं, हे तर आपलं उत्तर होणार नाही. प्रेज म्हणजे स्तुती करणे, हे पण आपलं उत्तर होणार नाही. रेजॉइस म्हणजे आनंद उपभोगणे किंवा आनंद जो आहे तो आपण साजरा करतोय. म्हणून मोर्न जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर ठिकाणी होईल ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड मेटिक्युलस. मेटिक्युलस या शब्दाचा अर्थ काय होतो? तर मेटिक्युलस या शब्दाचा अर्थ होतो केअरफुल. की जो व्यक्ती केअरफुल आहे, जो व्यक्ती काळजीपूर्वक एखादं काम करतो, त्याला आपण केअरफुल किंवा मेटिक्युलस म्हणतो. त्याला आपण केअरलेस म्हणू शकत नाही, म्हणून ऑप्शन ए कॅन्सल. तो केअरफुल आहे म्हणून ऑप्शन बी बरोबर. नेग्लिजंट म्हणजे तो दुर्लक्षित आहे किंवा दुर्लक्ष करतो. स्लोपी म्हणजे तो दुर्लक्ष करतो, असं घेता येणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचे असे 20 सिनॉनिम्स आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत मित्रांनो. होप की तुम्हाला हे सर्व सिनॉनिम्स समजले असतील आणि सर्व प्रश्न तुमचे अगदी तोंडपाठ झाले पाहिजेत, जर तुम्ही हा व्हिडिओ 2 ते 3 वेळेस पाहिलात तर. सो ही सर्व शब्द फार महत्त्वाची आहे. आगामी होणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणून या शब्दांचा अभ्यास होणं फार महत्त्वाचं आहे. तर तूर्त इथेच थांबूया. थँक यू सो मच. टेक केअर. बाय बाय.